नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या कांद्याची काढणी चालू आहे, पण सध्या झालेला पाऊस आणि वाढत्या उष्णतेमुळे कांद्यामध्ये काढणीनंतर रोग होतात आणि साठवलेल्या कांद्यांचं नुकसान होतं. कोणते आहेत हे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. कांद्यामध्ये बुरशी आणि जीवाणूंमुळे वेगवेगळे रोग होतात. त्यातल्या बुरशीजन्य रोगांबद्दल जाणून घेणार आहोत. साठवलेल्या कांद्यावर बुरशीमुळे काजळी, निळी हिरवी बुरशी, बोट्रिटिस रॉट म्हणजेच मानेची सड, काळी बुरशी हे रोग होतात. एक एक करून आपण त्यांची लक्षणं समजून घेऊयात. पहिलं आहे काजळी, जो प्रामुख्याने उष्णता आणि आर्द्रतेमुळे होतो. रब्बी कांद्यामध्ये सर्रास हा रोग आढळतो. याची सुरुवात पानांकडून होते आणि कांद्याला काळा काजळीसारखा रंग वरच्या बाजूला दिसायला लागतो आणि तो कोरडा होतो. आणि या रोगाची बुरशी हवा, माती आणि रोगट बियाणं आणि कांद्यातून पसरते. दुसरा आहे ब्लू मोल्ड म्हणजेच निळी हिरवी बुरशी. हा रोग जखमांमुळे होतो. याच्या लक्षणांमध्ये सुरुवातीला कांद्यांवर फिकट पिवळसर जखम होते आणि त्यावर ठिपके तयार होतात. हे ठिपके निळ्या हिरव्या बुरशीने माखून जातात. नंतर कांद्यातून राखाडी रंगाचा पातळ द्रव बाहेर पडू लागतो आणि कांदा मऊ पडतो किंवा कठीण होतो किंवा सडायला लागतो आणि त्यातून उग्रवास यायला लागतो. यानंतरचा रोग आहे बोट्रिटिस रॉट म्हणजेच मानेची सड. हा रोगही शेतातूनच होतो, पण तो साठवलेल्या कांद्यांमध्ये जास्त आढळतो. या रोगांमुळे कांदा मऊ पडतो आणि आतून बाहेर सडत येतो. ही बुरशी राखाडी रंगाची दिसते, त्यामुळे कांद्याला तीव्र उग्रवास यायला लागतो. शक्यतो ओलसर वातावरणात ही बुरशी झपाट्याने वाढते. चौथा आहे काळी बुरशी. विशेषतः पांढऱ्या कांद्यांवर याचा प्रादुर्भाव जास्त होतो. हा रोग शेतातल्या आणि साठवणीतल्या कांद्यांवर दोन्हींवर आढळतो. या रोगामुळे कांद्यावर गडद हिरवे ते काळे ठिपके आणि रेषांसारखं स्वरूप दिसायला लागतं. या रोगाची बुरशी कांद्यांच्या शेतामध्ये आणि उरलेल्या पाल्यापाचोळ्यात राहते आणि पुढच्या हंगामातल्या कांद्यांवर आक्रमण करते. या सगळ्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आणि ते होऊच नये म्हणून काय करायचं याची सुद्धा माहिती घेऊयात. रोगांची साखळी तोडण्यासाठी कांदा पिकाची फेरपालट करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे रोगाची लागण झाल्यावर पुढचे कमीत कमी 3 ते 4 वर्ष कांदा त्याच जमिनीत घ्यायचा नाहीये. तसंच काढणीच्या 15 ते 20 दिवस आधी मँकोझेम 25 ग्रॅम किंवा कार्बेंडाझिम 10 ग्रॅम या बुरशीनाशकाची 10 लिटर पाण्यातून फवारणी करायची आहे. त्यातल्या त्यात पाऊस पडल्यावर ही फवारणी आवर्जून घ्यायची आहे. काढणी करताना किमान 50 ते 70% कांद्याच्या माना पडल्यावरच त्याची काढणी करायची आहे आणि काढून घेतल्यानंतर कापणी करताना पात 2 ते 3 सेंटीमीटर लांब ठेवायची आहे, कारण अगदी जवळून पात कापली तर बुरशी थेट कांद्यांमध्ये शिरते. कांदा काढल्यानंतर तो शेतात चांगला वाळून घ्यायचा आहे, जेणेकरून बाहेरचं साल चांगलं घट्ट होईल आणि कांद्याची साठवणही योग्य प्रकारे करायची. साठवणुकीच्या जागी म्हणजे चाळीमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे. कांदा साठवताना चाळीतलं तापमान 30 अंशाच्या वर जाऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे मुळातच चाळ ही झाडाखाली बांधायची आहे किंवा चाळीवर पालापाचोळा किंवा पाचटाचं आच्छादन करायचंय. तसंच कांदा गोण्यांमध्ये भरताना किंवा ट्रॉलीमध्ये लोड करताना त्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यायची. शक्यतो ज्या कांद्यांना जखम झाली आहे किंवा ज्यांची सालं निघालेत अशा कांद्यांची साठवण चाळीत करायची नाहीये. तसंच साठवण केल्यावर 1.5 ते 2 महिन्यातून कांद्यांची पलटी मारायची आहे. त्यातही जखमा झालेला, काजळी दिसणारा, मऊ झालेला, उग्रवास येणारा कांदा म्हणजेच रोगट कांदा बाहेर काढून घ्यायचा आहे. एकंदर काय तर काढणी आणि साठवणुकीच्या वेळेस कांद्याची योग्य काळजी घेतली तर आपण कांद्यावरचे रोग कमी करू शकतो. या व्हिडिओमधील माहिती नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रातील डॉक्टर दत्तात्रय गावडे, डॉक्टर भरत टेमकर, डॉक्टर सुयोग खोसे आणि डॉक्टर प्रशांत शेटे यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.